जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। विरोधकांच्या वल्गनाकडे लक्ष देऊ नका, शिवसैनिकांनी कामे करतच राहावीत। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा शिवसंवाद दौरा, चारही विधानसभा मतदारसंघाचा आढावा। विरोधकांच्या वल्गनाकडे लक्ष न देता शिवसैनिकांनी आपले काम अविरत सुरू ठेवावे। आगामी निवडणुकांमध्ये कुणाशी युती होईल न होईल या भानगडीत पडू नका। पक्षाची एवढी ताकद निर्माण करा की सर्वत्र शिवसेनेच्या धनुष्यबाणच दिसायला पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केले। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने तळोदा व नंदुरबार येथे आले होते। त्याप्रसंगी शिवसैनिकांशी त्यांनी संवाद साधला। तत्पूर्वी त्यांनी तळोदा येथे शहादा, तळोदा, धडगाव, अक्कलकोवा तसेच दुपारी नंदुरबार, नवापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला। यावेळी जिल्हाभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी बूथनिहाय माहिती सांगितली। नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी केले। यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार राजेंद्र गावित, आमदार आमशा पाडवी, माजी शिरीष चौधरी, माजी खासदार आनंद परांजपे, नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, महिला जिल्हा प्रमुख ज्योती राजपूत, नंदुरबार तालुका प्रमुख डॉक्टर सयाजीराव मोरे, नवापूर तालुका प्रमुख बकाराम गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील, बाजार समिती सभापती दीपक मराठे, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, महिला बालकल्याण सभापती शीतल वसावे, शिक्षण सभापती भावना गुरव, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, जिल्हा परिषद माजी सभापती विक्रमसिंग वळवी, जिल्हा परिषद माजी सदस्य देवमन पवार यांच्यासह जिल्हाभरातील सरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले की गेल्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात मी 4 वेळेस दौरे केले। महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना पक्षनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे कार्य करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी पाठवले आहे। जोपर्यंत आगामी निवडणुका होत नाहीत तोपर्यंत अशा बैठका सुरूच राहतील। शिवसंवाद दौरा हा कार्यकर्त्यांजवळ पोहोचण्यासाठी आहे। कार्यकर्त्याचे काम कसे सुरू आहे, पक्षातील संघटन कसे चालले आहे, याचा आढावा शिवसंवाद दौऱ्यात घेत आहोत। आता सध्या तरी कुठल्याही निवडणुका नाहीत। जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबर-जानेवारीमध्ये होतील तेव्हा होतील, परंतु प्रत्येक जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ निहाय जाऊन तेथील परिस्थिती कशी आहे हे जाणून घेण्याचे काम करण्यात येत आहे। शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्र पिंजून काढत आहोत। जनतेत शिवसेनेबद्दल आकर्षण आहे आणि या परिस्थितीचा फायदा शिवसैनिकांनी घ्यावा जेणेकरून पक्षात जास्तीत जास्त लोक जुळले जातील। आज अनेक पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक असून त्यांना पर्याय पाहिजे। याप्रसंगी शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच शिवसेनेत पक्षाचा प्रमुख नेता थेट शिवसैनिकांशी संवाद साधताना पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे शिवसेनेत संवाद साधतात तर नेता त्यांची नोंद घेताना पाहायला मिळतंय। हे राज्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच घडत आहे। हे शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने दिसून येत आहे। सध्या कोणत्याही निवडणुका नाहीत किंवा राजकीय घटना नाही, परंतु तळागाळातील लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। मतदार यादी अतिशय महत्त्वाचा घटक आहे। अनेक योजनांचा लाभ हा मतदार यादीवर अवलंबून आहे, म्हणून प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत यायला पाहिजे। यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष भर मतदार याद्या पुनरीक्षणाकडे आहे। यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की जिल्ह्यात शिवसेनेत कुठलेही हेवेदावे किंवा गटबाजी नाही। कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून जिल्ह्यात किमान 3 महिन्यातून तरी बैठकांचे आयोजन व्हायला पाहिजे। जिल्हाभरात शिवसेनेची ताकद निर्माण करावी लागणार आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेशिवाय कोणत्याही पक्षाची सत्ता येऊ शकत नाही, हे निर्विवाद सत्य आहे। गत पंचवार्षिक निवडणुकीत सत्तेची चावी ही शिवसेनेकडेच होती। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आता 17 पैकी 6 बिनविरोध निवडून आलेल्या विधान परिषदेच्या त्याच्यातलं माझ्या पालघर जिल्ह्यातली पालघर आणि ठाण्याची ही एक सीट सुद्धा त्या ठिकाणी निवडून आलेली आहे। निश्चितच या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे वर्चस्व आहे, दिवसेंदिवस त्या ठिकाणी त्यांचा डाऊनफॉल होत आहे, हे या निवडणुकांना त्या ठिकाणी दिसत आहे। कारण आतापर्यंत कित्येक वर्षानंतर पहिल्यांदा बिनविरोध एखाद्या आमदाराची निवडणूक होणं हे खूप कठीण आहे। पण अशा या परिस्थितीमध्ये महायुतीच्या 17 पैकी 6 सीट निवडून आल्या, याचा अर्थ महाविकास आघाडी ही लापता झालेली आहे, अदृश्य झाली।
मला शेवटी काय आहे की प्रत्येकाला लोकशाही आहे, प्रत्येकाला त्यामुळे त्यांना तसं शेवटी स्वतःच्या पक्षाची इज्जत वाचवणं किंवा त्याचं सेव करणं हे सगळ्यात महत्वाचं. त्या दृष्टिकोनात ते बोलले असते. बघा, आपल्या कुठल्याच निवडणुका नाहीये. पक्ष संघटना वाढवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आम्ही सगळे लोक माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. दादा भुसे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खास करून आमचे सचिव असतील, त्याचबरोबर आता महाराष्ट्राचं संघटन प्रमुख असतील, हे सगळे जे आहे पक्ष संघटना वाढली पाहिजे याच्यासाठी सगळीकडे जातोय. संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतोय, विधानसभा निहाय आढावा घेतोय. राज्यसभेची जागा जी आहे शिवसेनेच्याकडे नाही आता, तर त्याच्यावरती शिवसेना काय बोलेल किंवा काय आमचं मत आहे त्याच्यापेक्षा ज्यांच्या कोट्याला ती जागा आहे त्यांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलं. फीच्या संदर्भामध्ये एक प्रारूप तयार करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. फीची एक मर्यादा असली पाहिजे. यासोबतच पुस्तकं, काही गणवेश, विशिष्ट साहित्य विशिष्ट ठिकाणावरूनच खरेदी करणं या संदर्भातला एक कायदा करण्याचं काम आता प्रगतीपथावर आहे आणि एकंदरीत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना एक चांगला रिलीफ या माध्यमातून मिळेल.